Hello dear students, Jai Maharashtra. So I welcome you all to my channel Savvy Physics. आपल्या सर्वांचा चॅनल Savvy Physics. या चॅनल मधून आपण जे व्हिडिओ टाकतो ते सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये आपण ते रेकॉर्ड करत असतो आणि मराठी भाषेमध्ये आपण आपलं फिजिक्स समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपल्याला बोर्ड असो, सीईटी असो, नीट असो, जेई असो, या पद्धतीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला सोपं जाणार आहे. ठीक आहे ना. सो व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा. ठीक आहे. तर आतापर्यंत तर आपला चॅप्टर चालू आहे वर्क, एनर्जी, पॉवर. आणि त्यामध्ये आपण वर्क बघितलं, एनर्जी चालू केलं होतं. एनर्जी मध्ये आपण कायनेटिक एनर्जी पाहिली आणि कायनेटिक एनर्जी आणि वर्कचे रिलेशन, दॅट इज कायनेटिक वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण रिवाइज केलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी हा टॉपिक आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे ना. तर रेडी सर्वजण, स्टार्ट करूया. सो पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर मला वाटतं हे 7वं लेक्चर आहे, 7वा व्हिडिओ आहे आपल्या या चॅप्टरवरचा. ठीक आहे. तर आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं की कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आपण बघितले, बरोबर. आणि कन्झर्वेटिव्ह फोर्स जो असतो तो असा फोर्स आहे की ज्याने केलेलं वर्क पाथवर डिपेंड असतं. असा फोर्स काय म्हणतो? कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतो. आणि फॉर एक्झाम्पल आपण कन्झर्वेटिव्ह फोर्सेसचे 3 एक्झाम्पल बघितले होते. एक होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक होता स्प्रिंग फोर्स आणि तिसरा होता इलेक्ट्रिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण डिटेलमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पण या चॅप्टर मध्ये आपल्याला मोस्टली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन बाय टू कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड स्प्रिंग फोर्स, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी समजून घेऊया की पोटेन्शियल एनर्जी काय असते. फिजिक्समध्ये पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी असं काही पर्टिक्युलर इक्वेशन, पर्टिक्युलर थेरम असं काही नाहीये. खरं म्हणजे आपण फिजिक्समध्ये पोटेन्शियल एनर्जी चेंज काढू शकतो. काय काढू शकतो? पोटेन्शियल एनर्जी चेंज किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण काढू शकतो. सो व्हॉट इज दिस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी? सो change in potential energy, the negative work done by a conservative force is called what? Change in potential energy. Is called change in potential energy. Is called change in potential energy. Or negative work done by conservative force is stored in a body as a change in its potential energy. ठीक आहे. तर मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. Change in potential energy is equal to negative work done by conservative force. नाही लक्षात? आता हे समजून घेताना पोटेन्शियल एनर्जी नेमकी कशाची? मोस्टली आपण सिस्टमची सांगत असतो. मोस्टली काय? सिस्टम म्हणजे काय? सिस्टम म्हणजे एखाद्या ग्रुप ऑफ बॉडी असू शकते. मोस्टली काय असतं? ग्रुप ऑफ बॉडी असतं किंवा एक सिंगल बॉडी पण बऱ्याच वेळा असू शकते. ठीक आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज अ नेगेटिव्ह वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे. अच्छा, आता समजा कधी कधी काय असतं, हा वर्क डन कसा असतो? कॉन्स्टंट पण असू शकतो, हा
फोर्स जो आहे कंझर्वेटिव्ह फोर्स आहे तो कॉन्स्टंट पण असू शकतो आणि व्हेरिएबल पण असू शकतो. तर व्हेरिएबल जर फोर्स असेल तर आपण वर्क डन कसं काढू शकतो? व्हेरिएबल फोर्सचं कॉन्स्टंट असेल काय असेल एफ एस कॉस थिटा तुम्ही करू शकता. वर्क काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. एफ एस कॉस थिटा तुम्ही करता, वर्क काढला आणि त्याला मायनस साइन लावला आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला येऊ शकते. बरोबर आहे. त्याला अल्टरनेटिव्ह पद्धतीने लिहायचं तर असं लिहू शकतो तुम्ही फायनल कायनेटिक एनर्जी फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स असं पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय की जर हे वर्क व्हेरिएबल फोर्स असेल तर कसं करायचं? आपल्याकडे फॉर्म्युला आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू dr. dr म्हणजे डिस्प्लेसमेंट. एक्स डायरेक्शनचा असेल तर एक्स घ्या, वाय डायरेक्शनचा असेल तर वाय घ्या, झेड डायरेक्शनचा असेल तर झेड घ्या. ओके. तर ते आपल्याला करता येऊ शकतं. पण इन जनरल मी काय घेतला आर. बरोबर आहे. हे तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे वर्क काढू शकता. आहे की नाही? अच्छा. किंवा तुम्ही डिफरन्शियल फॉर्म मध्ये तुम्ही याला असं लिहू शकता du इज इक्वल टू मायनस dw असं तुम्ही लिहू शकता वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. सो du इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स तुम्ही कसं लिहू शकता? फोर्स इंटू dr लिहू शकता. सो दिस इज अ डिफरन्शियल फॉर्म. ठीक आहे ना? जर हे dr मी इकडे घेतलं तर du डिवाइडेड बाय dr इज इक्वल टू मायनस फोर्स. सो तुम्ही काय म्हणू शकता? चेंज और रेट ऑफ चेंज ऑफ पोटेंशियल एनर्जी गिव्स यू कंझर्वेटिव्ह फोर्स. हा फोर्स कुठला असेल? कंझर्वेटिव्ह फोर्स असेल. तर हे आपल्याला रिलेशन पण मिळून जाते कंझर्वेटिव्ह फोर्स आणि पोटेंशियल एनर्जी. याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. कशा पद्धतीने लिहू शकता? कंझर्वेटिव्ह फोर्स इज इक्वल टू हे मायनस साइन इकडे नेलं मायनस du बाय dr. ठीक आहे ना? सो वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स इज अ चेंज इन कायनेटिक पोटेंशियल एनर्जी आणि एक आपल्याला रिलेशन मिळाले रिलेशन बिटवीन कंझर्वेटिव्ह फोर्स अँड पोटेंशियल एनर्जी. Negative rate of change of potential energy is a conservative force. हे तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकता. Fc is equal to minus du by dx लिहू शकता. x असेल तर Fc is equal to मायनस म्हणजे x डायरेक्शनचा फोर्स मिळेल तुम्हाला. x डायरेक्शनचा कंझर्वेटिव्ह फोर्स मिळेल, y डायरेक्शनचा कंझर्वेटिव्ह फोर्स मिळेल. हे du by dy करू शकता तुम्ही. Fz करू शकता. f डायरेक्शनचा कंझर्वेटिव्ह फोर्स मायनस du डिवाइडेड बाय dz तुम्ही करू शकता. हे सगळं रिलेशन तुम्ही वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वापरू शकता आणि या तिन्हीला व्हेक्टोरियल आहे करून तुम्ही नेट फोर्स करू शकता. ठीक आहे ना? सो क्वेश्चन वगैरे आपण करू. सध्या थेअरी बघतो या व्हिडिओ मध्ये आपण. तर हे हा आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. तर मेनली तुम्हाला लक्षात काय ठेवायचे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. आणि तुम्हाला एक तर हे रिलेशन लक्षात ठेवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ द कंझर्वेटिव्ह फोर्स किंवा फोर्स कंझर्वेटिव्ह फोर्स इज इक्वल टू मायनस du बाय dr. किंवा तुम्ही आणखी थोडस ऍड करायचं म्हटलं तर आपण काय ऍड करू शकतो? समजा तुम्ही ग्राफ काढला पोटेन्शियल एनर्जी वर्सेस आर चा ग्राफ काढला, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा तुम्ही ग्राफ काढला तर ग्राफ कसा पण येऊ शकतो? याच्यामध्ये कसं लिहू शकता तुम्ही? याचा स्लोप काय असतो? स्लोप m. स्लोप काय असतो? dy बाय dx असतो. बरोबर की नाही? y डायरेक्शनला काय u आहे, सो du बाय काय x डायरेक्शनला काय r आहे, सो dr. म्हणजे स्लोप काय? du बाय dy. तो स्लोप ऑफ UVR ग्राफ गिव्स यू कंझर्वेटिव्ह फोर्स असं तुम्ही म्हणू शकता. सो तुम्ही असं पण लिहू शकता नेगेटिव्ह स्लोप ऑफ UR ग्राफ बरोबर की नाही? मायनस d बाय dx चा स्लोप ऑफ UV ग्राफ आहे. d बाय dr काय? स्लोप आहे. आणि फोर्स काय? मायनस ऑफ d बाय dr. म्हणजे मी लिहू शकतो negative slope is a conservative force. So negative slope of your graph gives what? Conservative force.
कंजर्वेटिव्ह यूज ऑर कंजर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, हे तुम्ही नोट करू शकता. चला एवढं नोट करा, एवढं नोट करा. आपण पुढे जाऊया. दिसतंय ना, दिसतंय? ठीक आहे, दिसतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे जाऊया. हे नोट करा, इरेज करू. बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ कंजर्वेटिव्ह फोर्स आणि द चेंज इन पोटेन्शियल. आता आपल्याला काय बघायचे? आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ कंजर्वेटिव्ह, टाइप ऑफ पोटेन्शियल एनर्जी. एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. तर या व्हिडिओमध्ये मोस्टली आपला फोकस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीवर असेल. जमलं तर ह्या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी बघणार आहोत. ठीक आहे, चला नोट करा. ग्रॅव्हिटेशनल 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 पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जीपीई. ठीक आहे ना, जीपीई. ओके, नंबर समजा समजा ग्राउंडवर एक बॉडी ठेवलेली आहे. ओके, आणि हिला एच हाईट पर्यंत तुम्ही काय केलं, एच हाईट पर्यंत काय केलं, वर लिफ्ट केली. या बॉडीला वर लिफ्ट करण्यासाठी काहीतरी एक्सटर्नल फोर्स लावला असेल, बरोबर की नाही? एक एक्सटर्नल फोर्स लावून आपण वर नेला. किती फोर्स लावावा लागेल? एमजी फोर्स लावावा लागेल. वर न्यायचे तर खाली किती लागेल? ग्रॅव्हिटी किती असेल? एमजी. त्याच्यावर काय होईल? ग्रॅव्हिटी खाली आहे एमजी. या बॉडीचा मास आहे एम समजा. ओके, आणि एच हाईट पर्यंत द्यायचे. तर एक्सटर्नल फोर्स लावून तुम्ही काय केला, बॉडीला वर नेला. मग वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स पण असेल आणि ते ग्रॅव्हिटी पण ऍक्ट करते, तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पण असेल. तर वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्सचा आपल्याला काही घेणं नाही. आपल्याला काय बघायचे? पोटेन्शियल एनर्जी बघायची. आणि पोटेन्शियल एनर्जी काय नाही, पोटेन्शियल एनर्जी काय आहे? वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. आणि तर कंझर्वेटिव्ह फोर्सचं एक्झाम्पल मी काय सांगितलंय? ग्रॅव्हिटी. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी जर आपण काढलं आणि त्याला मायनस साइन लावलं तर आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे. वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आपण काढणार आहोत. ठीक आहे, चल बघा करा. वर्क डन आपल्याला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायचे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय असेल? फोर्स काय? mg इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट हे झाले इंटू अँगल काय आहे? mg खाली आणि बॉडी गेली वर, म्हणजे cos 180 डिग्री. बरोबर की? तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू काय आहे? cos 180 ची व्हॅल्यू -1, सो -mgh. दिस इज द वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. बरं, मग आपल्याला काय काढायचं आता? पोटेन्शियल एनर्जी काढायची. काय काढायची आहे? पोटेन्शियल एनर्जी काढायची. आणि व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? नेगेटिव्ह वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. द्या फॉर्म्युला. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस कंझर्वेटिव्ह फोर्स म्हणजे इथं काय? ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटीचं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी फायनल म्हणजे ही फायनल पोझिशन आणि इनिशियल मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे इनिशियल पोझिशन. इनिशियल असं समजा इज इक्वल टू मायनस डब्ल्यूजी किती आले? -mgh. So change in potential energy F final minus F initial of the body is equal to mgh. This is the gravitational potential energy change of this body. आता जेव्हा पोटेन्शियल एनर्जी चा कन्सेप्ट येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. ऍट अ रेफरन्स पॉइंट पोटेन्शियल एनर्जी 0 आपण अज्युम करत असतो. जो रेफरन्स तुम्ही पकडता तो तुम्ही डिसाइड करायचा किंवा मोस्टली ठरलेला असतो काही गोष्टी. जसं ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्राउंडची पोटेन्शियल एनर्जी आपण काय करतो? 0 मानतो. तसं क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही स्वतःची ठरवू शकता, स्वतःची एक रेफरन्स पॉइंट ठरवू शकता आणि तिथली पोटेन्शियल एनर्जी तुम्ही 0 घेऊ शकता. पण मोस्टली आपण काय करणार आहे? ग्रॅव्हिटी बॉडी इथे होती ना त्याच्या आधीची पोटेन्शियल एनर्जीचं काय घेणं नाही आपल्याला. इथून पुढे किती वाढली याचा आपल्याला बघायचं. हा चेंज आपल्याला काढलेला आहे आपण इथून पुढचा. मागच्या एनर्जीचा काही देणं नाही आपल्याला इथली पाहिजे. त्या डिस्प्लेसमेंट मुळे किती पोटेन्शियल एनर्जी जे वर्क झालंय ते एनर्जी मध्ये स्टोअर झालंय, कुठल्या एनर्जी मध्ये स्टोअर झालंय, पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर झालंय ते आपल्याला बघायचंय.
तर इतर रेफरन्स पॉइंट काय घेऊ आपण, ग्राउंड घेऊया आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड ॲज अ 0. ती नसते ऍक्च्युअली किती असते ते ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण बघूया. पण या चॅप्टर मध्ये तरी आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ 0 आपण अज्यूम करणार आहोत. काय करणार आहोत, अज्यूम करणार आहोत. ठीक आहे. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल potential energy at the surface of earth, is considered as a 0 मानणार आहे. बरोबर आहे. देन आपण काय म्हणूया, u फायनल ला u म्हणूया आणि u इनिशियल तर आपल्याला 0 घ्यायचं. तर हे दोन गोष्टी इथे ठेवा. तर u - 0 इज इक्वल टू mgh. ओके. u इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, mgh. अशा प्रकारे जुगाड करून आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस हाईट आपण काढू शकतो, दॅट इज mgh. ठीक है. So what is the gravitational potential energy at a height h from the ground? H is measured from the ground. So mgh. ठीक है. नोट करा. आपल्याला थोडा चेंज करायचा आहे, थोडासा चेंज करायचा आहे. हे नोट करा म्हणजे आपण बघूया. चला नोट करा. हेच करू. थोडासा चेंज काय करायचा आहे मला, हे बघा. समजा बॉडी ग्राउंडला होती h1 डिस्टन्सला आणि तिला आपण h1 फोर्स लावून h2 पर्यंत नेला. ग्रॅव्हिटी खाली, डिस्प्लेसमेंट वर झालेले आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती येईल, mg इनटू डिस्प्लेसमेंट h2 - h1. ओके. h2 - h1 इनटू cos 180. बॉडी फोर्स खाली, बॉडी वर जाते, डिस्प्लेसमेंट वर होत आहे. सो cos 180 ची व्हॅल्यू किती, -1 इनटू mg इनटू h2 - h1. आता पुढे काय लिहिता येईल, वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स, नेगेटिव्ह वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स इज व्हॉट, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे आपण लिहिलं. कंजर्वेटिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स आणि ग्रॅव्हिटी फोर्स सोबत किती आलेले, हे मायनस इनटू ब्रॅकेट वर्क डन बाय ग्रॅव्हिटी मायनस mg h2 - h1. ठीक आहे ना. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg इनटू h2 - h1. तर h2 - h1 ला आपण डेल्टा h लिहू शकतो. सो दिस इज अ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज mg इनटू डेल्टा h. ठीक आहे. त्याच्या उलट बॉडी वरून खाली आली तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती येईल, निगेटिव्ह येईल. तुम्ही करून बघा. ओके. ठीक आहे ना. कारण फोर्स खाली असेल, डिस्प्लेसमेंट खाली असेल, इथं काय येईल, इथं cos 0 येईल. cos 0 ची व्हॅल्यू 1 येईल, हे पॉझिटिव्ह येईल आणि हे मायनस. ठीक आहे ना. वरून खाली येताना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह होत जाईल आणि खालून वर जाताना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल, पॉझिटिव्ह होत जाईल. ठीक आहे. सो जसं हाईट वाढते तसं काय होतं, पोटेन्शियल एनर्जी वाढते. बिकॉज पोटेन्शियल एनर्जीचा एनर्जी ड्यू टू पोझिशन काय लागली, वर चालू लागली, बदलायला लागली, तर काय होईल, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर ग्राउंडची पोटेन्शियल एनर्जी काय करायची, आपल्याला ग्राउंडची 0 ठेवायची. इथं आपण पोटेन्शियल एनर्जी काय करू शकतो, डिफरन्सेस काढू शकतो. बरोबर की नाही, कारण ग्राउंड इथे नाहीच आहे, इथून इथपर्यंत वाढ किती झाली हे आपण काढणार. वाढतेस एवढी वाढ झाली. ठीक आहे ना. वाढल्यास तुम्ही त्याला असं पण करू शकता, uf मायनस ui इज इक्वल टू mg h2 मायनस mg h1. म्हणजे तुम्ही म्हणू शकता पोटेन्शियल एनर्जी फायनल इज इक्वल टू mg h2 अँड इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg h1. असं पण तुम्ही करून काढू शकता. सेपरेट तुम्हाला पाहिजे इथली पोटेन्शियल एनर्जी किती आणि इथली पोटेन्शियल एनर्जी किती काढू शकता. इथली पोटेन्शियल एनर्जी फायनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल, mg h2 असेल आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती असेल, mg h1 असेल. असं पण तुम्ही करू शकता.
सिम्पली बेसिकली काय आलं मग mgh है की नाही. हा पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बिटवीन दिस पोझिशन अँड ग्राउंड. And this is what potential energy difference between this height and this height. त्याला इलॅबोरेट करू का. u फायनल किंवा u2 म्हणायला वाटतं. हे u2 म्हणा. u2 मायनस u ग्राउंड इज इक्वल टू mgh2 as per this diagram. आणि ह्याला कसं लिहू शकता. u1 इनिशियल पोझिशन इज इक्वल टू व्हॉट मायनस u ग्राउंड इज इक्वल टू mgh1. आणि ग्राउंडची आपण 0 मानतो. ग्राउंडची आपण 0 मानतो आणि ही u2 झाली आणि ग्राउंडची 0 मानतो म्हणजे u1 झाली. तर mgh और mg डेल्टा h is a potential energy change. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. छोटे छोटे क्वेश्चन तुम्ही करू शकता. पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करूया याच्यावरचे क्वेश्चन्स आणि नंतर स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी पण आपण बघूया. ठीक आहे. आज थोडासा प्रॉब्लेम आहे. कॅमेरा व्यवस्थित चालत नाही मध्ये मध्ये बंद पडतोय. ठीक आहे सर. हे रिवाइज करा. ज्याचे क्वेश्चन करा. आपण पण क्वेश्चन करूया. तुम्हाला अजून काही अडचणी असतील तुम्हाला अजून काही शिकायचं असेल अजून एखादा स्पेसिफिक टॉपिक असेल ज्यावर तुम्हाला लेक्चर पाहिजे व्हिडिओ पाहिजे तर असे कॉमेंट मध्ये तुम्ही नोट करा. कॉमेंट मध्ये तुम्ही मेन्शन करा आणि त्या पद्धतीने आपण पुढचं काम करू शकतो. ठीक आहे. अभ्यास करत राहा. थँक्यू.